श्रीगोंद्यात अवैध गुटख्यांच्या गोदामावर पोलिसांची धडक कारवाई। 4 लाखांचा गुटखा आणि 22 लाखांच्या गाड्यांसह आरोपी गजाआड। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या विशेष आदेशाने श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिसांनी गुटखा तस्करांविरोधात एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी 26 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। लोणी व्यंकनाथ आणि आडळगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या पथकाने लोणी व्यंकनाथ येथे झाडाझडती सुरू केली। या छाप्यात प्रवीण गायकवाड याच्या किराणा दुकान, गोडाऊन आणि क्रेटा कारमधून अवैध गुटखा जप्त करण्यात आला, तर शरद वडवकर हा देखील गुटखा विकताना रंगेहात सापडला। याच दरम्यान गुटख्याचा पुरवठा करणारी मारुती सुझुकी कॅरी गाडी पोलिसांनी पकडली असून चालक नागेश सुमक्कर याला ताब्यात घेतले। मुख्य सूत्रधार रवी दळवी याच्या सांगण्यावरून हा गुटखा आडळगाव येथील अक्षय होले यालाही पुरवण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। या संपूर्ण धडक कारवाईत 4,40,296 रुपयांचा गुटखा आणि गुटखा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 22 लाख रुपये किमतीच्या 3 गाड्या जप्त करण्यात आल्यात। जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार सोनवलकर, भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, शरद गांगर्डे, कैलास शिपणकर, राजू भोर, दादासाहेब क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।